नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार। या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार। या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव पण 15 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार। या ठिकाणी सोयाबीनचे भाव, हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 15 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कसे राहणार। या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव, हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे भाव पण 15 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे भाव, या सर्वात महत्त्वाच्या आता प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपल्याला सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव हा सीबॉट वरती आजही $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आता डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा या वेळेस या ठिकाणी ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात, म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचं मार्केट बंद असते आणि मार्केट जरी 7-8 जानेवारीला उघडलं तरी तात्काळ त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची तेजी अथवा मंदी येत नाही। म्हणजे इथून 15 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव जैसे थे या परिस्थितीत राहणार आहे। म्हणजे सध्याच्या कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय भाव पातळी 15 जानेवारी पर्यंत $9.90 प्रति बुशेल पासून $10.10 प्रति बुशेलच्या दरम्यान राहणार आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारातील या सोयाबीन बाजारभाव परिस्थितीचा देशातील सोयाबीनच्या भावावर परिणाम होणार का? होय, होणार। कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे। देशात सध्या सोयाबीनचा भाव हा 4000 ते 4200च्या दरम्यान आहे। येथून 15 जानेवारी पर्यंत सोयाबीनच्या भावात जास्त तेजी अथवा मंदी संभवत नाही। एवढंच आहे की 1 जानेवारी नंतर देशातील बाजारात सोयाबीनची आवक थोडी कमी होण्याची शक्यता आहे। याच्यामुळे किंचितशी सोयाबीनच्या भाव सुधारणा या ठिकाणी दिसू शकते आणि या सुधारणेमध्ये जो सोयाबीनचा भाव असणार आहे तो आपल्याला 15 जानेवारी पर्यंत एक थोडीशी तेजी दाखवेल आणि बाजारभाव पातळी 4000 ते 4300 दरम्यान पोहोचली तर
आश्चर्य वाटायला नको, पण खूप जास्त या ठिकाणी उत्साहवर्धक सिच्युएशन नाही, हे खरं आहे. तुम्हाला जर 1 महिना थांबून सोयाबीनची विक्री करायची असेल तर मी म्हणतो आजच केलेली बरे, कारण सोयाबीनच्या भावात काही सुधारण्याचे चान्स नाही येतं. त्याच्यामुळं आता विक्रीचा विचार करत असाल तर बघा, तेजी 15 जानेवारीपर्यंत जवळपास नाही आहे. आज विकलं काय, 15 जानेवारीला विकलं काय, तुम्हाला सेम भाव मिळणार आहे. पण पैशाची खूप गरज असेल तर आज सोयाबीन विकणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते. हा विचार करून करा सोयाबीनची विक्री, कारण सोयाबीनचं भविष्य फार उज्ज्वल दिसत नाही. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.